या श्री लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघतो आहोत युट्यूबच्या माध्यमातून। खरं तर चिराग मेहर हे अतिशय प्रतिभावान समालोचक आहेत। क्रिकेटच्या समालोचन क्षेत्रातून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं। यावर आखूट टप्प्याचा चेंडू होता, हलकासा बाहेर जाणारा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु अचानक पोझिशन बदलावी लागली। 2 धावा इथे मिळतील। तर एका धावेची पेनल्टी उरुळी कांचन संघाला या ठिकाणी दिली जाते। एका धावेची पेनल्टी आहे आणि ही पेनल्टी तुमचा डाव ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस संघाच्या स्कोर कार्ड मध्ये नोंद केली जाईल। सध्या धावफलकावरती 2 धावा आहेत। 12वा खेळाडू हा मॅच सुरू होण्याच्या अगोदर असणं गरजेचं आहे। निलेश कांचन गोलंदाजी मार्क वरती, निश्चित धाव रनिंग मध्ये काहीशी मिस्टेक असावी। डेड बॉलचा इशारा अनमोल पवार सरांच्या माध्यमातून येतोय। सलामीची जोडी मैदानामध्ये विकास आणि संदेश एव्हाना दाखल झालेले आहेत। अतिशय सुंदर या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय। इथे झेल सुटलेला जीवदान मिळते। सलामीची जोडी विकास नवले असावा आणि संदेश मैदानामध्ये बंटी घाटे यांनी पुरंदरच्या टीमला इथं मैदानामध्ये पाठवलेला आहे। विकास नवले, बंटी घाटे, स्वप्नील साबळे, अविनाश आकाश सोळसकर, सागर शिंदे, संदेश जगताप, संदीप काळे, सुमित लोखंडे, संतोष मोठे, अभिजित कोलते, गिरीश जेदे अशी ही टीम इथं मैदानामध्ये आपण बघतोय। आणि पहा 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 तिथे चेंडू सीमारेषा पार, षटकार। झेल घेतला त्यानं, परंतु काही इंच तो आतमध्ये होता, स्वतःवर तर नियंत्रण ठेवू शकला नाही। खेळासाठी सुद्धा संघासाठी अत्यंत मारक ठरतात। पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट शॉट आणि लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर, एक देखना चौकार। पाहुनी मोका हा मारला चौका, महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका। टीम आहे उरुळी कांचनकडे आज, कारण खूप अनुभव असलेले खेळाडू त्यांच्याकडे आहे। निलेश कांचन, जयदीप खेत्रे, सचिन बडेकर, अमोल थोरात, अली अन्सारी, पृथ्वीराज कांबळे, शैलेश रोडे आयकॉन आहे, अजित नवले आयकॉन, सुनील दीक्षित, मोनू बडेकर, ओंकार क्षीरसागर, गिरीश पवार, सागर पवार, शहानवाज अन्सारी, निखिल लोणारी हे खूप मोठे खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत। बॉल दुसरा द्या, बॉल दुसरा द्या। या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच, सगळ्या मॅन ऑफ द मॅच सत्यव्रत सोनू काळे, नगरसेवक बारामती नगर परिषद तथा बांधकाम सभापती बारामती नगर परिषद यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 1000 रुपये कॅश आहे। आणि मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती राहुलजी आदलिंगे यांच्या मार्फत आपल्याला मिळालेली आहे। डीजी शिंदे आणि विशाल भोसले यांच्या माध्यमातून बारामती ब्लास्टर्सचं किट तयार झाले, तर यशवंतजी खेडकर, देवा चौधरी यांच्या माध्यमातून पुरंदर चॅलेंजर संघासाठी किटसाठी सहकार्य प्राप्त झालेलं आहे। अजित गायकवाड रेस्टॉरंटचे सर्वे सर्वा, अभिजित काळे माजी नगरसेवक बारामती नगर परिषद, शार्दुलजी सुरवडे युवा उद्योजक, अमर धुमाळ नगरसेवक यांच्याकडून देखील मदत। तर दरम्यानच्या काळामध्ये चेंडू पुन्हा एकदा गगनभेदी, 3चा छवा, या मिळाल्या 6 धावा, महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका। आपल्या टप्प्यात कांचन एक्सपेन्सिव्ह गोलंदाज इथे ठरतोय। प्रचंड महागडा या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार, तब्बल 18 धावांची नोंद आहे। पुरंदर संघ मात्र इरेला पेटलेला संघ आहे।
वो पुन्हा एकदा इनसाइड आउट पॉवरफुल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फोडली 4 धावा. चौथा चेंडू सीमारेषा पार. मारला चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. च्या टीमला आपण हलक्यात घेऊ शकत होतो, परंतु तुम्ही सृजन पर्व 3रं आणि 4थं बघितलं असेल. पुरंदरच्या तालुक्यातील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी या पर्वामध्ये केलेली आहे. सृजन क्रिकेटच्या पर्वामध्ये 3ऱ्या पर्वामध्ये फायनल खेळलेली पुरंदरची टीम होती. तर त्यानंतर यावर्षी पुरंदर तालुक्यामध्ये क्रिकेटला खूप मोठा स्वरूप प्राप्त झालेला आहे. पुरंदर प्रीमियर लीगची 2 पर्व सक्सेस झालेली आहेत आणि त्याचबरोबर 3रं पर्व देखील आता पुढे सुरू होणार आहे. यावेळेस आखूड टप्प्याचा हा चेंडू हलकासा बाहेर जातोय. सचिन बडेकर डेड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. धावफलकावरती आपण बघू शकतो 22 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू झालेला आहे. डेड बॉल पंच या ठिकाणी घोषित करतात. 20व्या क्रमांकाचा नियम क्रिकेटमध्ये अनमोल पवार सर यांना अत्यंत बारकाईने नियमांची माहिती आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करताना ते जराही कचरत नाहीत. जाऊ मैदानामध्ये सचिन बडेकरच्या हातामध्ये चेंडू. सुसाट सुटलेल्या या दोन्ही फलंदाजांना कसं रोखायचं हा प्रश्न येऊ असू शकतो सचिन समोर. परंतु सचिन सुद्धा आपण म्हणतो ना, जसा एखादं लोखंड तप्त अग्नीमधून तावून सुलाखून बाहेर पडतं, सचिनची गोलंदाजी तशीच तावून सुलाखून बाहेर आलेली आहे. अनुभव खूप मोठा आहे त्याच्याकडे. अनेक चटके त्याने सोसलेले आहेत आणि त्यामुळे परिस्थिती तो व्यवस्थित हाताळू शकतो. या मैदानामध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा, तर दुसऱ्या षटकामध्ये अजून धाव नाहीये. 2 चेंडू चांगले टाकले. खरं तर पहिला डेड बॉल होता आणि सचिन बडेकर पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी मार्क वरती. संदेशचा हा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून. यस षटकार. छत्रपतींचा छवा. या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत षटकार. आहे. बरोबर पूरक आखूड टप्प्याचा चेंडू होता. हुकचा प्रयत्न होता. पोझिशन मध्ये स्क्वेअर लेगला गॅप तिथे मोठा. पुन्हा 4 धावा. चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. जे 33 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती धाव मिळाली नाही. तिथून पुढे मैदानामध्ये विकास तुटून पडलाय. संदेश एका बाजूने आपण बघतोय की धावा. परत एकदा संदेश चेंडूला फेकून देतोय सीमारेषे बाहेर. माफ करा, विकास. मारला चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. जबरदस्त आक्रमक फलंदाजी. प्रत्येक गोलंदाजी आक्रमणा पुढे उद्ध्वस्त होतोय. विकास नवलेची फलंदाजी. 4 चौकार 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण बघतोय आणि 2 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती तब्बल 37 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. खूप चांगली भागीदारी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. 2 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 37 धावांची नोंद आहे. काय जबरदस्त आक्रमण. एका बाजूने शून्यावरती खेळतोय संदेश, तर दुसऱ्या बाजूने विकास नवलेनं तब्बल 36 धावा फटकावल्यात. जयदीप खेत्रे नवीन गोलंदाज. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. समोर फलंदाज संदेश अजून खातं खोलू शकलेलं नाही. बराच काळ तो खरं तर प्रेक्षकाच्या भूमिकेत आहे, परंतु एका बाजूनं धावफलक हलता ठेवला नाही. धावफलक पळवलेला आहे
आणि तोही सुसाट वेगाने पळवलाय तो फलंदाज विकास नवलेनं. पुरंदर तालुक्यातील हा खेळाडू. याबरोबरच जयदीपचा खूप सुंदर चेंडू. या अगोदरच्या षटकामध्ये देखील आम्ही जयदीपला बघितलं होतं, सातत्यानं त्यानं विकेटसाठी प्रयत्न केले, त्याला त्या मिळतही गेल्या. काही झेल्स देखील त्याच्या गोलंदाजीवरती सुटले आणि पुन्हा एकदा जयदीप खेत्रे हा तितकाच भेदक दिसतोय. या षटकामध्ये अजून मात्र धाव संदेशला घेऊ दिली नाही. आखूड टप्प्याचा चेंडू, पूलचा प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षक समोर आहे. एक धाव आणि खूप वेळानंतर खातं खोललं जातंय संदेश कडून. विकास नवले पुन्हा येईल स्ट्राईक एंड वरती. एकमात्र फलंदाज आहे विकास नवले, जो गोलंदाजांवरती तुटून पडलेला आहे. आक्रमक रूप, रौद्र रूप, एक सुनामी मैदानामध्ये दाखल आपण बघू शकतो. विकास नवले कडून पुन्हा एकदा त्याच्या बॅटमध्ये चेंडू, मात्र इथे थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बाद होईल. विकास धक्का पहिला. चेंडू मात्र खेळला तो विकास नवले आणि 12 चेंडू मध्ये 4 चौकार, 3 नेत्रदीपक षटकार त्याने ठोकले. पायावरती चेंडू घेतला आणि इथे डेड बॉलची घोषणा पंचांकडून. तर धावा निश्चित मिळणार नाही. डेड बॉल दिला त्याच्यानंतर विषय संपला, त्याच्यावरती धावा मिळणार नाही. बॉल आहे, धाव नाही. यस 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 यस. तर आपण बघू शकतो जो शॉट अटेम्प्ट केला नाही, धाव घेण्याचा प्रयत्न अशा चेंडूवरती तुम्हाला करता येणार नाही. जर तुम्ही फटका खेळताय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला लेग बायच्या धावा घेता येतात, मात्र यावेळेस चेंडू सीमारेषेबाहेर. 4 धावा. गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूचं स्वागत आणि माझंही स्वागत त्याने षटकारानं केलेलं आहे. छत्रपतींचा छवा, या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत आक्रमक षटकार मारून 48 धावांवर नेऊन ठेवले संदेशने. आणि उरळी कांचनसाठी मोठा संदेश, आय एम द बेस्ट, हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय. संदेश आक्रमक आकर्षक फलंदाजी करतोय. अत्यंत उत्कृष्ट खेळाडूला साजेशी बॉडी लँग्वेज, उंचापुरा असणारा खेळाडू. सध्या बंटी घाटे स्ट्राईकला येतोय. विकी अप्रतिम फलंदाजी करत होता, पण ऐन मोक्याच्या क्षणी बाद झाला. आणि आता चौथ्या षटकामध्ये 49 धावांची मजल मारल्यानंतर या दोघांची जबाबदारी स्वीप, सुंदर फटका मारलाय स्वीपचा डीप मिड विकेटच्या दिशेने.
बंटी घाटेच्या 2 धावा आरामात 50 पार करतायत पुरंदरचा संघ. 51. पुरंदर चॅलेंजर्स. तर दुसऱ्या बाजूला उरुळी कांचनचा संघ, उरुळी कांचन रायडर्स. चॅलेंजर्स त्यांचं चॅलेंज घेऊन ते तडीच नेणार की रायडर्स त्यांच्यावर हावी होणार. येणाऱ्या 25 मिनिटांमध्ये हा निर्णय लागण्याची शक्यता आहे. चौथ्या षटकापर्यंत तरी खूप चांगली मजल मारलेली आहे आणि चॅलेंजर्सनं खऱ्या अर्थानं चॅलेंज स्वीकारलं. सकाळच्या सामन्यात त्यांना अपयश आलं, पण ते अपयश भरून काढण्यासाठी दोन्ही संघ झुंजताना दिसत आहेत. आणि जसं नरेश सरांनी काही वेळापूर्वी सांगितलं की हे एक वेगळंच प्लॅटफॉर्म आहे. जी चेन लीग असते, लीग मॅचेस असतात, तसंही नाही आहे. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाबरोबर खेळायचं नाहीये, पण इथे हरणाऱ्या संघाला नक्की एक लाईफलाईन मिळते. छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा महात्मा फुले चषकचा. राजू शेठ स्वतः आज राजू शेठ मत्रे डीजीची जबाबदारी सांभाळतायत, कारण डीजे सलमान याला काही काळाची विश्रांती, दुपारचं सत्र आहे, त्यामुळे सगळेजण त्या वेळेचा सदुपयोग करतायत. लाईव्हची टीम, समालोचक, स्कोरर यांना सुद्धा दरम्यान पंचांचा वाईडचा इशारा आहे. खूप दूर चेंडू टाकला होता. फक्त पंच हे एकमेव भूमिका निभावणारे अनमोल आणि फिरोज असे आहेत. त्यांना मात्र उसंत मिळत नाही. जे काय आहे ते त्यांचं सगळं तन मन धन आणि घर हे मैदानच आहे. त्यामुळे मैदानावर जे काही थोडा वेळ मिळतो तेवढा वेळ ते तिथं बसतात लॉनवर, पुन्हा उभे राहतात, पुढचा सामना करतात. त्यांना ब्रेक नाहीये, त्यामुळे त्यांच्यासाठी नॉनस्टॉप हंगामा सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. खेळाडूंसाठी तरी थोडासा उसंत आहे, विश्रांती आहे, पण पंचांना अजिबात विश्रांती मिळत नाही. हे एक वैशिष्ट्य या स्पर्धेचं. कौतुक करावं लागेल अनमोल पवार आणि फिरोज मुलानी ज्या पद्धतीनं पंचगिरी करतायत आणि या नेटक्या आयोजनामध्ये सुरू असलेल्या महात्मा फुले चषकासाठी जे योगदान देत आहेत ते कौतुकास्पद आहे. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकानंतर धावफलकाकडे आपण जाऊया. 4 षटकानंतर 61 आणि गडी बाद झालाय फक्त एक, तोही संघनायक विकी. मोठ्या वेगाने धावा आल्यात असं म्हणायला हरकत नाही. 15.25 धावांची आक्रमक सरासरी पुरंदरने राखली आहे. त्यामुळं डार्क हॉर्स ठरण्याची शक्यता या गटामध्ये. या सामन्यात त्यांनी बाजी मारली तर पुढे त्यांना चाल मिळू शकते. आणि मग समोरच्या बाजूला बारामती ब्लास्टर्स 4 वाजताची वाट बघतायत. क्वार्टर फायनल खेळण्यासाठी ते पुन्हा फ्रेश होण्यासाठी गेलेले आहेत. आणि या स्पर्धेतली सर्वोच्च सुंदर क्षेत्ररक्षण बॅक टू द बॉलर मारला होता. उत्कृष्ट चेंडू अडवला, निश्चित काही धावा वाचवल्या. चेंडूचा वेग जागेवर कमी झाला. इतका वेग होता की त्याच्या नडगीवर चेंडू जातोय, तो जायबंदी होतोय. चेंडू त्याला लागला हे जाणवतोय, तो स्वतःची मालिश स्वतः करतोय. यावरून लक्षात येईल चेंडूचा वेग किती होता. आणि पृथ्वीराज गाजवावं लागणार आहे. उरळी कांचनला कमबॅक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीची फलंदाजी चालू आहे पुरंदर चॅलेंजर्सची, आणि पुरंदर एक अभेद्य किल्ला सध्या अभेद्य फलंदाजीच्या द्वारे एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना. बारामतीच्या जवळपासचं प्रेक्षणीय ठिकाण म्हणून पुरंदरची ख्याती आहे, त्या किल्ल्याची ख्याती आहे. अशी बरेच तालुके आहेत की ज्या तालुक्यांना त्या ठिकाणच्या महत्वाच्या गोष्टींमुळे नाव मिळालेलं आहे. त्यातलाच एक तालुका पुरंदर. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला वेगवान फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, डाव्या हाताने चेंडू अडवतोय. ऐन अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंद आपण ज्याला म्हणतो, सेकंदाचा काहीसा भाग, मिनी सेकंदामध्ये चेंडू हातात घेतला आणि चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीनं 65 कोलवट टप्प्याचा चेंडू, यावेळी अचूक टायमिंग, अफलातून षटकार. छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा महात्मा फुले चषकचा. दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची
माफ करा, संदेश कडून हा मारलेला षटकार उजवेष्टीच्या बाहेर पुढ्यामध्ये ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, त्यावर तगडा प्रहार केला, त्याच दिशेने भिरकावून दिला आणि त्या ठिकाणच्या क्षेत्ररक्षकाला बघ्याची भूमिका घ्यावी लागली. प्रेक्षक बनला. पुन्हा आकर्षक फटका, यावेळी त्याही पेक्षा नेटका कॉपीबुक षटकार. छत्रपतींचा छवा, या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करू. भूत करण्याचा मानस करून फलंदाजी करत असलेला संदेश अप्रतिम फटकेबाजी करतोय. क्रिकेटच्या पुस्तकातले सगळे फटके या मैदानावर आपल्याला रंजक कहाणी लिहून जात आहे. यावेळी मात्र जोरकस चेंडू टाकायचा होता, वेग अजून देण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजाच्या मनामध्ये जे काय चाललंय ते आपल्याला प्रत्यक्ष दिसतंय. वाईट चेंडू उजवेष्टीच्या बराच बाहेर होता. या अगोदर 2 षटकार मारले आणि त्यामुळं गोलंदाजानं विचार केला की आणखी वेग थोडा देऊया, रोखूया संदेशला. वेग देण्याच्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा एफर्ट जो जास्तीचा प्रयत्न केला तो त्याच्यासाठी घातक ठरला. एक अवंतर धाव मिळाली, त्यामुळे सलग 3 षटकार मारण्याची संधी पुन्हा चालून आलेली आहे संदेशकडे. सलग तिसरा देखना खणखणीत षटकार. छत्रपतींचा छवा, या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात प्रदर्शन या ठिकाणी संदेश आणि बंटीकडून पाहायला मिळतंय. 84 धावा फलकावर लावलेल्या आहेत. पृथ्वीराजला या षटकामध्ये प्रचंड मार खावा लागतोय. लागोपाठचे 3 षटकार संदेश मारतोय आणि हलकीशी विश्रांती घेतोय. पुन्हा नव्या दमाने, ताज्या दमाने खेळण्यासाठी सज्ज होतोय. या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या पहिल्या दिवशी नोंदली गेली होती 97. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला गेला आणि आज या अगोदरच्या मॅच मध्ये धावा झाल्या बारामती ब्लास्टर्सच्या 100 आणि आता पुरंदर संघाच्या 5 षटकानंतर धावा आहे 84. याचा अर्थ संदेश आणि बंटीला या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या करण्याची संधी चालून आलेली आहे. ही नामी संधी. या संधीचं सोनं ते करतायत का पाहणं रंजक ठरणार आहे. पहिल्या दिवशी बारामती फायटर्सने 97 धावा केल्या, आज बारामती ब्लास्टर्सने 100 धावा केल्या आणि आता 5 षटकानंतर 84 धावा करून खेळतोय पुरंदर चॅलेंजर्स. जयदीप नवा गोलंदाज. खोलवट टप्प्याचा चेंडू, चांगला फटका मारलेला आहे. बंटी घाटेने एकेरी धाव घेत नॉन स्ट्राईकला जाणं पसंत करतोय. शहाणपणाचं लक्षण, बुद्धिमानी फलंदाजी. नॉन स्ट्राईक वर जातोय, स्ट्राईक देतोय संदेशला. संदेश अप्रतिम फॉर्म मध्ये, अप्रतिम फॉर्म मध्ये. हा, या फॉर्मला नजर लागते. इनसाइड एज, आतली कड घेतली. पठ्यानं या आणि नादाचं त्रिफळाची. केला थेट आणि घेतली झणझणीत विकेट. महात्मा फुले चषकची बळीची टाळी टाळी. चांगली खेळी समाप्त होते. 5 षटकारांच्या मदतीनं 36 धावांवर बाद होतोय संदेश. विकीने देखील अफलातून फलंदाजी केली होती. विकीच्या 36, संदेशच्या 36, दोघांनी मिळून 72 धावा केलेल्या आहेत आणि त्यांचा संघ सध्या 85 धावांवर. संतोष मोठे संदेशची जागा घेण्यासाठी संधी अजूनही पुरंदर संघाला. सर्वोच्च धावेकडे झेप घेण्याची 4 चेंडू अजून बाकी. 85. या संधीचं सोनं संतोष आल्याबरोबर करतोय की काय असं वाटत असताना सीमा रेषे नजीक अत्यंत खराब क्षेत्ररक्षण. झेल सुटतोय, सोपा झेल होता, शिवाय चौकार देतोय. कर्णधार निराश. नरेश सर, खरं तर 2 प्रकारचे खेळाडू असतात.
उरळी कांचनच्या संघाची बॉडी लँग्वेज बघितली तर पहिल्या सामन्यात पराजित झाल्यानंतर त्यांनी त्वेषाने जोशाने पेटून उठायला पाहिजे होतं. पण या सामन्यात कधी कधी काय होतं, पराभव खूप मनाला लागतो, टोचतो आणि तसं ते जाणवते. बघा त्यांची बॉडी लँग्वेज आत्ताची दिसते, विनाकारण अवांतर धावाही देत आहेत. पहिल्या सामना त्यांनी गमावल्यामुळं निगेटिव्ह मेंटॅलिटीमध्ये जे गेले ते अजून बाहेर यायला तयार नाही. दुसऱ्या बाजूला पुरंदर चॅलेंजर्सने मात्र मेंटॅलिटी प्रचंड स्ट्रॉंग केली. पहिला सामना भले आपण गमावला असेल तर आपण तो चांगल्या संघाविरुद्ध गमावलाय आणि आपण दुसऱ्या सामन्यात पुन्हा परतू शकतो हे त्यांनी आता दाखवून दिलेलं आहे. आत्ता मात्र प्रचंड पॉझिटिव्ह ते खेळतात. उरळी कांचनचा संघ या सामन्यामध्ये थोडीशी निराशा करतोय. कॅप अँड बॅट दोन्हींचा सामना चेंडूला करावा लागतोय. चेंडू बॅटवर आला, टोपी अलगद उडाली, बॅट हँडलवर गेली होती आणि अलगद ती टिपली फलंदाजाने. नॉन स्ट्राईकवर जातोय. आणखी एक धाव मिळते. एकूण धावा 92. त्यामुळे या स्पर्धेतली सर्वोच्च धावांचा विक्रम अबाधित राहतोय 100 धावांचा. कारण एकच चेंडू बाकी, त्यावर चांगला फटका, चौकार निश्चित मिळतोय. 96वी धाव पूर्ण होणार आहे. जिंकण्यासाठी 97 धावांची गरज आहे. हा मारला चौका, महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. रोज 6 सामने आपण बघतोय. 2 संघांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आपली दावेदारी मजबूत केलेली आहे आणि त्यामुळे रविवारची तिकीटं काढून ठेवावी लागणार आहे तुम्हाला. कारण रविवारी तुफान मोठा रणसंग्राम होणार आहे. पहिल्या दिवशी हवेली रॉयल्स सेमीफायनल मध्ये गेला, काल इंदापूरचा संघ सेमीफायनल मध्ये गेला. आज कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाणार आहे आणि उद्या कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाणार आहे. मला वाटतं उद्या SP क्रिकेट क्लब बारामतीची टीम असेल आणि बाकी बाहेरचे टीम्स असतील, खेड, पुणे आणि इतरचे संघ. आपल्याला थोड्या वेळात त्या उद्याचे डिटेल्स कळतील. आणि उद्या एक संघ सेमीफायनलमध्ये जाणार, याचा अर्थ 4 दिग्गज संघ एकमेकांविरुद्ध रविवारी आपल्याला पाहायला मिळणार. आणि मला वाटतं सगळ्यात जास्त उत्सुकता आता प्रेक्षकांना त्याची लागून राहिली आहे की रविवारी पहिला सेमीफायनलचा सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना आणि अंतिम सामना, हे 3 सामने बघायला मिळणं हे खूप मोठं भाग्य प्रेक्षकांना रविवारी लाभणार आहे. रविवारी प्रचंड मोठ्या गर्दीमध्ये हे 3 सामने होतील. त्यावेळी वेगळी आणखी आपल्यासाठी व्यवस्था केली जाईल. आयोजक त्यासाठी यंत्रणा सज्ज करतायत, तयारी करतायत. रविवारचे वेध लागलेले त्यांना सुद्धा आता. आणि आपण जाऊया दुसऱ्या इनिंगकडे. तोपर्यंत एक छोटासा म्युझिकल ब्रेक. राजू शेठ मत्रे.
फलकावर लागलेले आहेत आणि 97 धावांचं आव्हान आणि कंसात ओझ हा शब्द देखील त्यासोबत वापरावा लागणार आहे, कारण 6 षटकामध्ये 97 धावा करायच्या आहेत आणि कॉमेंटरी बॉक्समध्ये पुढच्या काही षटकांचं वर्णन या इनिंगचं वर्णन करण्यासाठी माझ्यासोबत पुन्हा जोडले जात आहेत महाराष्ट्रातले हिंदीतून सुप्रसिद्ध समालोचन करणारे आमचे मित्र मिस्टर प्रशांत सर आणि नरेश सर जोडले जात आहेत. आपण जाऊया थेट प्रशांत सरांकडे. प्रशांत सर, वेलकम. खिलाड़ियों का स्वागत है महात्मा फुले चषक 2021। आप देख रहे हैं तीसरे दिन का खेल और चैलेंजर पुरंदर के धुरंधर खिलाड़ियों ने आज बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की। जैसे कि नरेश ढूमे सर कह रहे थे कि सुजन चषक जिसमें उनके पास टी शर्ट नहीं था, पहचान में संघर्ष 3 तरह का होता है। एक तो जीने के लिए होता है, दूसरा संघर्ष होता है पहचान बनाने के लिए, तीसरा संघर्ष होता है वो जो पहचान बनाए हुए उसको बरकरार रखने के लिए। लेकिन वो एक बार फिर अपनी पहचान बनाने के लिए चले गए। टी शर्ट नहीं था, वहां जाके बहुत अच्छा प्रदर्शन किया, रनर अप बन के आए। उसके बाद में सागर बहुत ही इंपॉर्टेंट खिलाड़ी है इस टीम में, जिन्होंने वो पुरंदर से बाहर कर निकल के आए, पुणे में इन्होंने प्रतिनिधित्व किया। उसके बाद में टेनिस विश्व में इसका बड़ा नाम। अब जाकर ये पुरंदर के धुरंधर पहले मैच में अच्छा प्रदर्शन नहीं हुआ, दूसरे मैच में ये कह रहे हैं हम उम्मीदवार नहीं दावेदार हैं। इस मुकाबले में पहचान बनाने के लिए हम भी तैयार हैं। उर्ली कांचन के पास क्षमता बहुत है, लेकिन एक बार फिर खुद को साबित करने का समय भी आ गया है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, लक्ष्य बहुत बड़ा है, 97 रनों की जरूरत है। पहले दिन का आंकड़ा 97 था, 98 रनों की जरूरत थी, अभी यहाँ 96 रन बने हैं, 97 रनों की जरूरत है। अंपायर की तरफ से इशारा होता हुआ ऑल सेट, ऑल राइट। बल्लेबाज अमोल थोरात और पृथ्वीराज कामले मैदान के अंदर हैं। फील्डिंग देखिए फिलहाल इस वक्त फाइन लेग पर खिलाड़ी एक फ्लाइंग स्लिप की तरफ एक खिलाड़ी मौजूद है, गली है, पॉइंट है, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है। इस वक्त मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है, एक्स्ट्रा कवर पर कोई नहीं है। मिड ऑन की तरफ खिलाड़ी है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, स्क्वायरली की तरफ खिलाड़ी है, एक खिलाड़ी फाइन लेग क्षेत्र की तरफ है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। नगर पालिका एंड से गेंदबाजी करेंगे। स्वप्निल की पहली गेंद बहुत सुंदर तरीके से पॉइंट के ऊपर से खेलते हुए लाजवाब स्ट्रोक है, क्या शॉट मारा है, मैग्निफिसेंट स्ट्रोक। मौका मारला चौका, महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका। गेंद पर जोरदार प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। 97 रनों की जरूरत है। टप्पा खाने के बाद उछालता, कोई हड़बड़ाहट नहीं थी। जब ये शॉट खेला गया था एक बार फिर इनका सर सीधा था, पोजीशन बहुत अच्छी थी, बल्ले के बीचों बीच, और क्या करना चाहते थे उनको बहुत अच्छी तरह से मालूम था। पहली गेंद पर एक अच्छा शॉट बल्लेबाज की तरफ से। ये अच्छी गेंद है, पहली बाहर की तरफ निकली, ये अंदर की तरफ आई है और लेंथ अच्छी, जो एक बार 4 मीटर के अंदर गेंदबाजी कर रहे हैं तो इस गेंद को भाप नहीं पाए। पहली गेंद को बहुत अच्छी तरह से रीड किया गया था, इस गेंद को रीड नहीं कर पाए। अंपायर की तरफ से 22 का इशारा। रन संख्या फिलहाल अगर देखें तो 5 रन, 97 रनों की जरूरत है। प्रारंभिक बल्लेबाजों को आप देख सकते हैं, अमोल थोरात और पृथ्वीराज कामले हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हुए गेंदबाज स्वप्निल। बारामती का एक ऐतिहासिक स्टेडियम आप देख रहे हैं। ओ अच्छी गेंद, ये बाहर निकली है, तो ये दोनों तरफ हरकत कर रहे हैं। पहली गेंद बाहर की तरफ निकली लेकिन वो छोटी थी, दूसरी गेंद अंदर की तरफ आई, लेंथ गेंद थी। ये भी एक बार भी देखिए 4 मीटर के अंदर गए, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली है। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। स्वप्निल की अगली गेंद, रक्षात्मक तरीके से गेंद को खेलते हुए
एक रन जरूर मिलेगा। मैदान के अंदर पुश करते हुए गेंद को मिड विकेट क्षेत्र की तरफ जंटल पुश किया गया था, थोड़ा सा पुश करो और कूचने वाला मामला मैदान के अंदर चलता हुआ। रन संख्या इसी के साथ 6 रन बगैर किसी नुकसान के। इस मुकाबले में डू और डाई, मतलब एक बार फिर मैच में वापस आने के लिए, कमबैक करने के लिए, इस टूर्नामेंट में अगर एक बार फिर देखे आगे बढ़ने के लिए अप्लाई करने की जरूरत है, खुद को साबित करने का मौका है। डू और डाई करना पड़ेगा अप्लाई। स्वप्निल की अगली गेंद, ये गेंद अच्छी है, बल्लेबाज अच्छी तरह से नहीं खेल पाए। सुंदर गेंदबाजी, पहली गेंद छोटी थी, बैकफुट पर अच्छा शॉट, उसके बाद में लेन गेंदबाजी कर रहे और बल्लेबाज जो है ना गेंद की तरफ नहीं आ रहे, तो इसके कारण क्या हो रहा है कि टाइमिंग नहीं कर पा रहे। पहले ओवर में अभी तक का स्कोर है 7 रन बगैर किसी नुकसान के। स्वप्निल गेंदबाजी कर रहे हैं, चौका आने के बाद अच्छा कमबैक कर रहे हैं। फील्डिंग ऑन साइड की तरफ देखिए, मिड विकेट पर एक खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ रखा हुआ है। शॉट अच्छा है, खिलाड़ी है उनके सर के ऊपर से, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। मैग्निफिसेंट शॉट। मौका हमारा टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन, क्योंकि देखिए पिछले 2-3 गेंदों की अगर कहानी देखें तो रन नहीं बन रहे थे। इस बार फ्रंट फुट पर अच्छा शॉट खेला गया और मिडान के ऊपर से लॉफ्ट करते हुए सुंदर तरीके से अच्छी बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। अमोल तुरंत 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं और इस तरफ कामले की बात है तो वो 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। दोनों बल्लेबाजों ने एक एक चौका जड़ा है। रन संख्या पहले ओवर के बाद 11 रन, जीतने के लिए 97 रनों की जरूरत है। फिलहाल फील्डिंग में क्या तब्दीली करेंगे या एक बार फिर उसी फील्ड के साथ जाएंगे। मिड विकेट पर एक खिलाड़ी मौजूद है, स्क्वेयरली की तरफ एक खिलाड़ी लेके आए हैं। पावर प्ले P2 चल रहा है। सागर शिंदे, जिनके बारे में चर्चा हो रही है, बहुत सारे प्रीमियर लीग आप देख रहे हैं अभी पुरंदर में हो रहे, इनके पीछे इनका भी बहुत बड़ा रोल है। सागर शिंदे नगर पालिका इंड से गेंदबाजी करने के लिए आए हैं। स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए तैयार है। अमोल तोरात, इनके ऊपर निगाह रहेगी, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, आगाज बहुत अच्छा किया है। सागर की इस ओवर की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद, टप्पा खाने के बाद उछाल है, गेंद पॉइंट की तरफ जाती हुई 1 रन का इजाफा। रन संख्या इसी के साथ 12 रन बगैर किसी नुकसान के। दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी, खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय। त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस आहे पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष रोहितजी बनकर आणि बारामती तालुका काँग्रेस आहे पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ निंबाळकर यांचं आगमन झालंय। आपलं खूप खूप स्वागत आहे। गति परिवर्तन था, गेंद एक बार फिर गोदी में जाती हुई, खिलाड़ी सही जगह पर तैनात और पहले विकेट का पतन होता भगवान। आज बाउंड्री लाइन पर लिया और पृथ्वीराज कामले की पारी समाप्त होती हुई सागर शिंदे को विकेट मिली है। पुरंदर प्रीमियर लीग की एक चर्चा हो रही है जिसके बारे में वो डीएन रॉक का वीडियो बहुत वायरल हो रहा है। वहां ने एक बार फिर वो ट्वीट किया गया उनकी तरफ से, एक बार फिर मेहमानों का आगमन हो रहा है। सन्माननीय अशोकराव होळकर यांचे या ठिकाणी बनकर साहेब आणि निंबाळकर साहेब यांच्या सोबत आगमन होते। होळकर साहेब आपलंही स्वागत आहे। 17 रनों की जरूरत है। तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल मैदान के अंदर बल्लेबाज आ रहे हैं। मोहम्मद अंसारी, बहुत ही इंपॉर्टेंट पारी खेलनी होगी क्योंकि इस वक्त विकेट जल्दी गिरा है और सागर शिंदे जिनको विकेट की जरूरत थी क्योंकि पिछले मैच में अच्छा प्रदर्शन नहीं हुआ था, जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की थी उनके ऊपर हमला हुआ था और अब जाकर रिवर्स खेलने की कोशिश, टप्पा खाने के बाद उछाले, गति परिवर्तन करना ये जानते हैं। पहले इनके पास ज्यादा गति थी, अभी गति थोड़ी कम हुई है, लेकिन अच्छा मिश्रण करते गेंदबाज सागर शिंदे। रन संख्या फिलहाल देखें तो 12 रन 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की बात करें तो दूसरा ओवर प्रगति पर है। पहली गेंद पर बहुत ही बेहतरीन स्टार्ट किया, अच्छा स्टार्ट किया गेंदबाज सागर शिंदे ने। उसी अंदाज में खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछाल है और कद बड़ा। इस बार भी देखिए वो हैम एक्शन से गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज बैकप्रो जाके गेंद को कवर के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन फिलहाल गेंद को रीड नहीं कर पा रहे हैं। बल्लेबाज
दोनों के पास काबिलियत क्षमता है। इस बार सीधे बल्ले से बहुत ही बेहतरीन शॉट, बल्ले के बीचों बीच, टाइमिंग बढ़िया, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। पाहुनी मोका हा मारला चौका, महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. सात बल्लेबाजी करते हुए रन संख्या 16 रन, 1 विकेट के नुकसान पर। और टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही, बल्लेबाज सफल हुए थे ऑनसर की तरफ, एक बार फिर बड़ा शॉट खेलना चाहते थे। आखिरी गेंद पर बिंदी है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा भी हो रहा है और अमोल थोराट मैदान के अंदर इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं। अब जाकर इस ओवर की कहानी अगर देखें तो केवल 5 रन आए। पहले ओवर में अगर देखें तो वो 11 रन थे, 16 रन 1 विकेट के नुकसान पर हैं। जीतने के लिए 97 रनों की जरूरत है। दिल्ली बहुत दूर है, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। रहने की जरूरत है। तीसरे ओवर में गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आए हैं। आकाश के पास गेंद है, नगर पालिका एंड से गेंदबाजी करेंगे। पावर प्ले समाप्त होता हुआ, फील्डिंग में तब्दीली होती हुई। ऑनसर पर आड़े बल्ले से अच्छा शॉट, खिलाड़ी बाउंड्री रन पर तैनात है, थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं लेकिन ज्यादा नुकसान नहीं है। जिस तरह से वह गेंद को पकड़ने के लिए आ रहे थे, तैयार नहीं थे। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ रन संख्या कुल मिलाकर 7 रन। जीतने के लिए लक्ष्य की बात करें 97 रनों का लक्ष्य है। इस ओवर की बात करें तो बहुत इंपॉर्टेंट ओवर है, महत्वपूर्ण ओवर है। पावर प्ले समाप्त हुआ है। छोटी गेंद, जबरदस्त प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर। शानदार स्ट्रोक, शेर की झलक सबसे अलग। छत्रपतींचा छवा, या मिळाल्या 6 धावा, महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही बहुत ही जबरदस्त प्रहार, खूबसूरती के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। जीतने के लिए 97 रनों की जरूरत है। यह अच्छा शॉट था, थोड़ा सा मोमेंटम बल्लेबाजों की तरफ जाता हुआ। ओ इस बार एक तेरी एक मेरी, बाहरी किनारा, विकेट कीपर का सारा, हो गया काम तमाम, गॉन। बहुत अच्छा है जिस तरह से गाने खूबसूरती के साथ आ रहे हैं। 23 रन 1 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं। दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर है। उर्ली कांचन और चैलेंजर पुरंदर के बीच मुकाबला। इस वक्त चैलेंजर पुरंदर की तरफ से रन तो बहुत ही बेहतरीन तरीके से बनाए, लेकिन दूसरी तरफ से सागर शिंदे का अच्छा ओवर आया था। अब फिलहाल इस ओवर में एक छक्का भी आया था अमूल की बल्ले से बहुत ही बेहतरीन तरीके से, लेकिन उसके बाद में आगे वाली लेन थी, ऑफ स्टंप के बाहर थी, बाहरी किनारा लगा था। बहुत ही इंपॉर्टेंट विकेट मिला। ओ वही कहानी है, वही लेंथ है। इससे पहले देखे तो ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। इस गेंद को ऑन साइड की तरफ लेके जाना चाहते थे बल्लेबाज, लेकिन बात नहीं बनी। अभी वही कहानी मैदान के अंदर, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद है, बल्ला मिड विकेट की तरफ जाता हुआ। रन संख्या फिलहाल 23 रन 2 विकेट के नुकसान पर 23 for 2। गेंदबाजी करने के लिए आकाश तैयार हैं। शानदार स्ट्रोक है, लॉन्ग ऑफ की तरफ गेंद ट्रबल बाउंड्री की तरफ जाती भी। शानदार फील्डिंग, लाजवाब फील्डिंग बॉडी लाइन पर। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। क्या 2 या सिंगल देखने वाली बात है, इस वक्त डबल तो जरूर आएगा। इसी के साथ एक अच्छा शॉट, लाजवाब फील्डिंग बॉडी लाइन पर। लॉन्ग ऑफ पर आप देख सकते हैं स्वप्निल की तरफ से, क्योंकि अकेले गेंदबाज नहीं लड़ सकते। मैदान के अंदर देखिए तो जो मुकाबला है 97 में आपके पास बैक बैलेंस अच्छा है, लेकिन फील्डिंग का स्तर भी अच्छा होना बहुत जरूरी। 25 2 विकेट के नुकसान पर नगर पालिका एंड से गेंदबाजी करते हुए आकाश। बैकफुट पर चले गए, हवा में गेंद है, लॉन्ग ऑफ की तरफ तैयार है, तैनात है, सतर्क है, सावधान है। नुकसान बल्लेबाजों का होता गॉन।
अब 25-3 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। मोनू बड़ेकर दबाव बल्लेबाजों के ऊपर है। इस खेल में देखिए एक दूसरे को टैकल करने की जरूरत होती है। सागर शिंदे गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं। कॉम्पॉक्स में एक बदलाव हो रहा है। 3 ओवर का खेल अभी भी इस ओवर में अब बहुत इंपॉर्टेंट ओवर है और बाकी है, लेकिन ये सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है मैदान के अंदर। फोन पर एक बदलाव हो रहा है। मैच एक बार फिर बहुत ही सुंदर तरीके से आगे बढ़ रहा है। क्या रोमांच बरकरार रहेगा, ये बताने के लिए आए हैं, हमारे साथ जुड़ रहे हैं नरेश डोमे सर। थँक्यू प्रशांत सर, थँक्यू मामा। मैदानामध्ये जाऊ, सागर शिंदे तिथे आग उगलतोय, आग ओकतोय अक्षरशः, आणि सागर शिंदेच्या पहिल्या चेंडूवरती पाठोपाठ दुसऱ्या चेंडूवरती देखील बारामतीची सफर, लागोपाठचा दुसरा षटकार। छत्रपतींचा छवा, या मिळाल्या 6 धावा, महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका। देरी से आए दुरुस्त आए, खरं तर खूप मोठं आव्हान आहे। 96 धावांचं आव्हान फोडायचंय, डोंगर खूप मोठा आहे, परंतु सुरुवात खूपच सावकाश झाली, स्लो झाली। मात्र या 2 षटकारानं दाखवून दिले की सागर शिंदे वरती सुद्धा आम्ही हल्ला चढवू शकतो। आणि इथे दाखवलंय फलंदाज अन्सारी, लागोपाठचे 2 षटकार। 14 चेंडू शिल्लक आहेत, 60 बरोबर ना, 16 चेंडू शिल्लक आहे, 60 धावांची गरज आहे। अन्सारी स्ट्राइक एंड वरती सागर शिंदे, यावेळेस राऊंड द विकेट आला सागर शिंदे आणि पाहत त्याला यश मिळाले। सुसाट फॉर्म मध्ये असलेला अन्सारी बाद। यात सागर शिंदेला गेल्या 3-4 वर्षापासून बारामतीचं हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम चांगलं परिचयाचं झालेलं आहे। सृजन ट्रॉफी मध्ये आम्ही पाहिलं होतं, पुरंदरचा संघ मैदानामध्ये यायचा, शेवटचं षटक सागर टाकायचा, समोरच्या संघाला वजा 15-20 धावांमध्ये गुंडाळून टाकायचा। आणि या सागर शिंदेला या स्टेडियम वरती 2 षटकार अक्षरशः स्टेडियमच्या बाहेर फेकून दिले। निश्चित अन्सारीनं ती डेअरिंग केली होती, पण पुढच्या चेंडूवरती सागरनं काय कमालीची विकेट घेतली। इथे पुन्हा एकदा झेल मात्र ड्रॉप होईल, मात्र 2 धावा, माफ करा 1 धाव केवळ मिळते आणि धाव फलकावरती पुढे स्कोर आपण बघू शकतो 38 धावा। मोनू बडेकर स्ट्राइक एंड वरती धिप्पाड देह यष्टीचा खेळाडू, त्यामुळेच रील्स वरती त्याच्या अनेक चाहते, जवळपास 3,88,000 फॉलोअर्स असलेला हा खेळाडू मोनू। मिड विकेटला धाव फलकावरती पुढे 39 धावा, 96 धावांचं खूप मोठं आव्हान आहे। खरं तर पुरंदरच्या फलंदाजांनी, विशेषतः सलामीचा फलंदाज विकासला आपण धन्यवाद देऊ। विकासनं चांगली बॅटिंग केली। विकास बाद झाल्यानंतर सुरुवातीला अडखळत खेळणारा संदेशही तुटून पडला आणि 96 धावा, चेंडूला पाहायचंय, गोटी बनवली, मिड विकेटचा षटकार। या षटकामध्ये धावांचा पाऊस पडलेला आहे। 3 षटकार सागर शिंदेवरती चढवलेत आणि धाव फलकाला 45 पर्यंत घेऊन आलेले आहेत उरळी कांचन। शेवटची 2 षटक शिल्लक आहे। 12 चेंडू मध्ये 52 धावांची गरज आहे। क्रिकेटमध्ये अशक्य अशा गोष्टींना कधीच थारा नसतो, कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते, फक्त मनामध्ये निग्रह असणं महत्त्वाचं आहे, इच्छाशक्ती असणं महत्त्वाचं आहे। जर तुमच्या मनातच नसेल तर मात्र तुम्हाला ती गोष्ट साध्य करता येणार नाही।
मराठीमध्ये एक म्हणे, आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार. आणि विजय तुमच्या मनात पासला पाहिजे. मला वाटतं मोनू बडेकर साठी या गोष्टी फारशा अशक्य नसाव्यात. मोनूचा हा फटका स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही चेंडू पर्यंत. 4 धावा मिळतील मोनूला. चेंडू आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली. मोनू बाद. बघूया मोनू लवकर बाद झाला. अजून काही त्याच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती आपल्याला. यानंतर ओमकार शिरसाठ मैदानामध्ये. 96 धावांचं खूप मोठं आव्हान आहे. आज सकाळी आपण पाहिलं होतं की 100 धावा बारामती ब्लास्टर्सनं उभ्या केल्या. त्यानंतर सलग दुसऱ्या सामन्यामध्ये 96 धावा मैदानामध्ये उभ्या राहिल्या. हे खरं तर मोठे टार्गेट्स आहेत. 6 षटकांच्या सामन्यामध्ये मी बघितलेले सिमेंट विकेटवरती सुद्धा ही टार्गेट सहज तयार होत नाहीत. परंतु टर्फ विकेटवरती देखील आपण पाहिलं की किती सहजपणे आज सलग 2 डावांमध्ये 90 पार झालेले आहे. यावरून हे विकेट गोलंदाजांचं आहे असं कोणीच म्हणणार नाही. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. इथे जयदीप खेत्रे होईल बाद. अजून एक धक्का उरुळी कांचनला. आणि खेळाडूंच्या पॅव्हिलियन मध्ये फक्त खेळाडू बसतील. तिथे कोणी प्रेक्षक कोणी पाठीराखे बसणार नाहीत. बघा तुम्ही स्वतःला विचारून, आपण कोण आहोत, खेळाडू आहोत का, तरच तिथे बसा. जाऊ मैदानामध्ये. स्वप्नीलने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस स्वप्नील ओमकारच्या बॅट मधून षटकार. स्वप्नीलनं आतापर्यंत 2 बळी टिपले या षटकामध्ये. हवेमध्ये चेंडू आहे मात्र क्षेत्ररक्षक थर्डमॅनला मागे. धाव घेण्याची इच्छा दिसत नाही फलंदाजांची. षटक संपेल इथे. 5 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 55 धावा. शेवटचं षटक या मैदानामध्ये शिल्लक. खरं तर या 2 संघामध्ये मॅच अशी आहे, डू ऑर डाय. जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. अर्थात त्याला अजून एक मॅच मिळेल. परंतु पराभूत संघ या स्पर्धेमधून आजच्या दिवसामध्ये बाहेर पडणारा पहिला संघ ठरेल. स्पर्धेची योजना अशी केलेली आहे की 2 पराभव एखाद्या संघाचे झाले तर 2 पराभव स्वीकारणारा संघ स्पर्धेतून बाहेर जाणार आहे थेट. आणि जो संघ 2 विजय मिळवेल, मग सलग 2 विजय मिळवेल किंवा 3 सामन्यामधून 2 विजय मिळवेल, तो संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये पात्र ठरणार आहे. आणि त्यांची मॅच आजच होणार आहे. चांगली योजना. शेवटचं षटक मैदानामध्ये आहे. खूप साऱ्या धावा आता हव्या आहेत. अप्पर कट खेळला इथे.
चांगला अडवला तिथे क्षेत्ररक्षक. खरं तर हवेत झेप मारून त्याने चेंडू हातामध्ये घेतला. केवळ एक धाव इथे मिळते. 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 41 41 रिक्वायर्ड टू विन. या सामन्यामध्ये मजबूत अशी पकड बनवलेली आहे. एवढी पकड सहजासहजी डिली होणार नाही. अर्थात टेनिस क्रिकेटचा इतिहास सांगतोय की एका षटकामध्ये 40-42 धावा सुद्धा झालेल्या आहेत. गरज असताना कालचाच या मैदानाचा इतिहास आहे. 37 धावांची गरज असताना एक चेंडू 7 धावा अशी मॅच आम्ही बघितलेली आहे. याच स्पर्धेतला इतिहास आहे. आणि याबरोबरच फलंदाज बाद. धक्का बसतोय अजून एक आणि धावफलकावरती धावा स्थिर असतील 56. पठ्य स्पर्धेमध्ये पारितोषिकही भरघोस आहेत. परंतु मला आयोजकांचं कौतुक यासाठी करायचं आहे की त्यांनी वैयक्तिक पारितोषिक जी ठेवलेली आहे. काही ठिकाणी आपण पाहतो मोटरसायकल, स्पोर्ट्स सायकल वगैरे अशी LED टीव्ही वगैरे अशी पारितोषिक असतात. पण इथे या स्पर्धेमध्ये तुम्ही बघाल रोख रुपये षटकार. सिरीज साठी 51,000 रुपयाचं पारितोषिक. उत्कृष्ट फलंदाजासाठी 11,000 रुपये. उत्कृष्ट गोलंदाजासाठी 11,000 रुपये पारितोषिक. आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅट्समन ऑफ द डे, बॉलर, बॅट्समन म्हणण्यापेक्षा बॅटर ऑफ द डे, बॉलर ऑफ द डे अशी देखील पारितोषिक आहे. बेस्ट कॅच ऑफ द डे, बेस्ट कीपर ऑफ द डे. आयोजकांचं निश्चित कौतुक करायला पाहिजे की रोख रकमेमध्ये पारितोषिक आहेत. अनेक खेळाडू आपण पाहतो सातत्यानं बक्षिसं मिळवत आहेत. 4 धावा इथे पुन्हा एकदा. काही चेंडू शिल्लक आहेत आणि या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक आहे. महात्मा फुले चषक 2021 आपण ही स्पर्धा बघतोय. आयोजन करत असताना आयोजकांनी आयोजनाला